नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आशिगड आणि तुम्ही बघत आहात आशिगड यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत वनई गोटू दुबला ये मित्राचे घरी. आणि आज आपण बघणार आहेत गोटू दुबला ये मित्राची मुलाखत. आणि मुलाखत कशी होणार आहे या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल. तर व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत नांगत राहा. व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असतील माझे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही बॅकग्राऊंडला वगैरे तुम्ही नागत होस. तर सध्या स्टुडिओ वगैरे तयारी आहे, म्हणजे पूर्ण सेटअप सध्या तर नाही आहे, पण हळूहळू लवकरच स्टेप वगैरे जे स्टुडिओचे सामान वगैरे आहे ते लवकरच सेटअप पूर्ण होईल. तर आपण गोटू दुबल्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया की गोटू मित्र, आपण तुम्ही जे काही गाणे सुरुवातीला केलं तर तुम्हाला कशी काय आवड आली की यूट्यूब क्षेत्रामध्ये येऊ आणि गाणं वगैरे आपण बनवू, ती थोडीशी आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी स्टार्टिंगला लॉकडाऊनच्या अगोदर टिकटॉक व्हिडिओ असं बनवत होता टाइमपास म्हणून. बरोबर. हां, तर त्या काळाला टिकटॉक म्हणजे टिकटॉक जो ॲप आहे तो बंद झाला. हां. त्याच्यानंतर मग मला फेसबुकला क्रिएशन त्याचं एक चॅनल आहे. बरोबर. तर तो मला बोलत होता काय तू टिकटॉक बनवत होता, आता काय कर शिकल असं तसं. बरोबर. तर त्यानेच मला माहिती दिली काय यूट्यूब चॅनल चालू कर आणि त्याच्यावर काय म्हणजे कर असं. बरोबर. त्याच्यात थोडंफार म्हणजे पैसे पण म्हणजे जास्त नाही पण थोडंफार म्हणजे हे पण होते. हां. तर मग मी विचार केला काय ठीक आहे, मला सर्व काही प्रोसेस माहिती नव्हती, माझ्याकडे युट्यूब चॅनल होता. बरोबर. पण कसं म्हणजे हे माहिती नव्हतं काय त्याच्यातून पण काय प्रॉफिट होते किंवा नाही. म्हणजे तो बोलला काय असा व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये करशील तर मला फायदा पण होईल असं. बरोबर. हां, तर मग त्याच्याबद्दल माझा चॅनल होता. आणि मग आमचे बेंजो होते, बेंजो पाटील डीजे बेंजो होते, तर त्याच्यावर व्हिडिओ टाकायचा. बरोबर. पण हे माहिती झाल्यावर नंतर मग त्याच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करून मी गेला आणि त्याच्याकडून थोडीफार माहिती घेतली. बरोबर. आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं व्हिडिओ टाकत होता. बरोबर. तर व्हिडिओ करून टाकायचा. त्याच्यानंतर मग नामदेव भुयार करून आहे, म्हणजे नामदेव भुयार मित्र. हा मित्र, म्हणजे तो रोहित दुबलाचा मित्र वाटतं. तर त्याच्या स्टेटसला म्हणजे होता काय कोणाला म्हणजे आदिवासी म्हणजे कोण कलाकार असतील डान्स वगैरे, जर त्यांना म्हणजे काय इच्छुक आहेत तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा. बरोबर. तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलो आणि त्याचा जे कॉन्टॅक्ट झाला आम्ही त्याला भेटलो. नंतर मग मला माहिती नव्हतं त्याच्या ग्रुपमध्ये म्हणजे स्मिथ म्युझिक करून. बरोबर. परेश पवार त्याचे ओनर आहेत स्मिथ म्युझिकचे. तर त्यांच्या ग्रुपमध्ये आम्ही काम करायचो तेव्हा पहिल्यांदाच, म्हणजे आम्ही सर्व नवीनच होते. बरोबर. मी होता, रोशन रावते होता, त्याच्यानंतर राहुल सुतार पण होता, रोशनी बारगा होती आणि अजय शिंदे वगैरे असे म्हणजे जे कलाकार आता सुद्धा आहेत, म्हणजे ते कलाकार तेव्हा ते पण नवीनच होते, आम्ही पण नवीनच होते. आणि त्यांना भेटलो. तर पहिलं सॉन्ग म्हणजे त्यांनी केलेलं होतं रोशन रावतेने, आणि त्या सॉन्ग मध्ये आम्हाला म्हणजे चान्स भेटला डान्ससाठी. तर तो आपला तेरी मोहम्मद में करून गाणं होतं, तेरी मोहम्मद में. तर ते रोशनने सिंगिंग केलेलं आणि रोशन वगैरे आम्ही सर्व डान्सर होते. त्याच्यानंतर हळूहळू एक सॉन्ग करत गेले. नंतर दुसरं गेलं सविता तुला गेम करून वगैरे, असं 3-4 सॉन्ग आले, ते मिलियनला पण गेले. त्यानंतर मग मी असा हे करतानंतर एक मित्र मला भेटला आपल्या इकडचा संजय मेठा करून. तर तो बोलला गोटूबाई बोलते तुम्ही गाणी आता बनवत नाही काय नाही, तर आता सध्या म्हणजे कामामध्ये बिझी आहे सर. नंतर मग त्यांनी मला माहिती दिली की आहे आपल्याकडे स्टुडिओ, म्हणजे करायचं असेल तर कर. तर मग त्यांनीच मग थोडी माहिती दिली. आणि वांगावला एक होम स्टुडिओ होता, मायनाट स्टुडिओ करून, विशाल पटेल त्याचं नाव आहे. तर त्यांच्याशी मग एक गाणं घेतलं आम्ही लिहिलेलं होतं, केलं. जास्त काही प्रतिसाद भेटला नाही. त्याच्यामध्ये मी सिंगिंग केलेली. तर नंतर मी समजलं का आपण म्हणजे सिंगिंगसाठी नाही मिळत असं, म्हणजे आपल्याला कमेंट वगैरे आले, आपलं समजलं का म्हणजे सिंगिंगसाठी आपण नाही मिळत. नंतर मग असंच एक माझा मित्र होता संजय राजपूत करून, चंद्रनगरचा. तर त्याचा मित्र होता म्हणजे विक्रम साईडचा, आणि त्यांनी मग देवराम मोरे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. काही तो म्हणजे आहे त्यांचा मित्र आहे, तर त्याला सिंगिंग करायची आवड आहे, तर म्हणजे तुला म्हणजे पाहिजे असेल तर घे सर. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर देवराम मोरे सरांनी मस्त छान गाणं लिहिलं होतं. ते आले मला भेटायला, घरी आले, भेटले. आणि ते साडेवरून गाणं होतं, जाते मिसळ आहे सॉन्ग, ते आम्ही रेकॉर्डिंग केलं. त्याच्यामध्ये कंपोजिंग पण मस्त विशाल पटेल त्यांनी केली, गाणं बनवलं. आणि नंतर शूटिंगच्या टायमाला त्यांचीच मदत घेतली आणि सिंगिंग पण त्यांनी छान केली. ते पहिलं सॉन्ग होतं देवराम मोरे सरांचं पण आणि माझं पण. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे परत आम्ही सुरुवात केली, पण मी स्वतःच उच्चारण केलं. आणि मग ते नवीन सॉन्ग होता, साडीवर होता. तुम्हाला म्हणजे बघायचं असेल
तर तुम्ही गोटूला क्रिएटिव्ह या चॅनलवरती जा आणि बघून घ्या. आणि लहानपणापासून मुलगी कशी शिकायची इच्छा असते, त्याला कामावरती घेऊन जातात, वीटभट्टी वगैरे वगैरे, असं म्हणजे त्याच्यामध्ये स्टोरी छान दाखवली आहे. ती मोठी होते आणि समाजामध्ये काम हे करते, तसं ते स्टोरी आहे. आणि त्याच्यामध्ये कलाकार मी घेतलं होतं ते ऐश्वर्या खान आणि मंगेश सवरे होता. ते आणि त्यांची मुलगी संस्कृती सवरेकर, ती एक म्हणजे चांगली कलाकार आहे. बरोबर. तर त्यांना घेतलं आणि असं हळूहळू मग एक सॉन्ग केलं. नंतर मग दुसरं सॉन्ग परत मी तिथेच केलं, पण ते काय जास्त प्रतिसाद भेटला नाही. नंतर मग मला विशाल पटेल दादांनी मला सांगितलं की यतीन वाडांचा कॉन्टॅक्ट नंबर मला भेटला. आणि यतीन वाडां दादांनी म्हणजे गाणं मला लिहून दिलं. त्याने काय जास्त पैसे वगैरे पण घेतले ना, काय नाही, फक्त आणि सिंगिंग पण त्यानेच केली. कारण की ते पहिलं सॉन्ग असेल. तुम्ही आता जर बघत असतील तर यतीन वाडां हे आता म्हणजे आताच्या माझ्याकडे तर चांगले म्हणजे सिंगर आहेत, पण तेव्हाचं ते पहिलं सिंगिंग म्हणजे माझ्या चॅनल त्यांनी केलेलं वाणगावच्या नाक्यावर करून. आणि ते रेकॉर्डिंग मी आरके कडे केलं, वाड्याला खानिवलीला आरके किंगकडे. तर ते मस्त झालं. आणि त्याच्यामध्ये पण सिंगर यतीन दादा आणि शिवंगी प्रजापती त्यांना घेतलं. तर ते चांगलंच म्हणजे 2 लाखापर्यंत त्याचे व्ह्यूज गेले. आणि नंतर मला हळूहळू म्हणजे आवड झाली त्याच्यामध्ये, असं म्हणजे आपण पण काहीतरी करू असं करून ते पहिलं दुसरा सॉन्ग मी घेतला. बरोबर. तर आता तुमचा काय विचार आहे की आपण दुसरा गाणं बनवू का नाही बनवू? आता तुमचा काय विचार आहे? आता म्हणजे कसं सध्या म्हणजे आता पहिला आवड होती, म्हणजे आवड तर आता पण आहे, पण आता जसं आपण म्हणजे मोठं जिम्मेदारी पण आली म्हणजे वाटेली आहे. बरोबर. तर म्हणजे कसं आपण प्रत्यक्ष म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, म्हणजे करायची इच्छा, पण थोडेफार म्हणजे आता खर्च पण जास्त पहिल्यासारखं आता काय राहिले नाही. आता म्हणजे आता युट्यूबला जर बघितलं तर भरपूर चॅनल आहेत तसे. बरोबर. लोकांचे भरपूर चॅनल आहेत. आता कॉम्पिटिशन म्हणजे वाढलेलं आहे सर. जो चांगला गाणं निघेल त्याच्या पुढे जाईल. तर तेव्हाच नंतर मग मी दुसरं आम्ही गाणं लिहिलं होतं मी, थाई थुई पाणी पड करून. आमचा मित्र अजय सुमडा करून शिकावचा आहे, आमचा खास मित्र. त्यांनी सॉन्ग मला लिहून दिलं आणि ते सॉन्ग पण आम्ही आरकेकडेच केलं, आरकेदाकडे. आणि त्याला चांगला प्रतिसाद भेटला. 1 मिलियनच्या प्लस गेलं ते गाणं. आणि त्याच्यामध्ये सिंगर रोशन राहते आणि संजय राहते, ह्या दोन्ही जे बापरचे आपले सध्या टॉप सिंगर आहेत, त्यांनी सिंगिंग केली. किरण दादा बरठा आणि ऐश्वर्या खान यांनी ऍक्टिंग केलेली. ते पण तुम्ही गाणं बघू शकता चॅनलला जाऊन. आणि ते लोकेशन आपलं घरचेच आहे, म्हणजे शेतामधलं आणि थोडं इकडचं ग्राउंडमधलं. तर ते पण तुम्ही गाणं बघू शकता. त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे 1, 2, 3 सॉन्ग केलं, म्हणजे 7, 8 असे चांगली सॉन्ग मी केली. तर नंतर मी विचार केला की आता थोडंफार म्हणजे एवढा खर्च पण आपण करू शकतो, असं खर्च करायचा आणि थोडंफार म्हणजे आपल्याला म्हणजे इन्कम पण येतेच. तर कसं नंतर माझ्या लक्षात आलं का म्हणजे जर स्वतःचा म्हणजे स्टुडिओ असेल तर थोडं म्हणजे मला हे कळलं सर, कारण की एवढा खर्च करतात एका गाण्यावरती 15-20 हजार म्हणजे असा खर्च होतोच. कारण की आपल्याकडे स्टुडिओ पण नाही, सिंगर पण नाही आणि ऍक्टर पण नाही. माझी टीम होती तर ते फक्त म्हणजे बॅकग्राऊंड डान्स साठी करायचे आणि इच्छुक होते, पण कसं ज्यांना चान्स देतो ते करत नाही, ज्यांना कला आहे असं होते. त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण पण काहीतरी करू. तर माझ्याकडे मी जेव्हा शिकत होतो आणि मी पीसी माझ्याकडे होताच म्हणजे घेतलेला होता, तर मी विचार केला की काहीतरी करू. तर मग सुरेश दुबळा करून एक आपलाच मित्र आहे, तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला. तर मी त्याला भेटायला गेलो, तर त्याने मग घरामध्ये माझं छान होम स्टुडिओ म्हणजे लॅपटॉप वगैरे करून केलेलं होतं. तर मग मी ठरवलं की म्हणजे हे करू शकतात, तर मी का नाही सर. तर मी पण युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघितले आणि थोडं म्हणजे काय होईल पण म्हणजे साधं सामान घेतलं आणि करत आहे सध्या. तर तुम्ही बॅकग्राऊंडला वगैरे तुम्ही नागत सध्या गोटू दुबला हे मित्राच्या घरीच स्टुडिओ आहे. पूर्ण सेटअप तर नाही आहे, पण हळूहळू होत आहे, म्हणजे गावठी पद्धतीचं. आणि थोडं प्रयत्न चालू आहे त्यांचा, जेणेकरून कोणाला गाण्याचे वगैरे तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे करायचे असेल तर गोटू दुबला हे मित्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला तर तुम्ही क्लिक करून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला कसं काय गाणं पाहिजेत आहे तर नक्की त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी तुम्ही नक्की स्टुडिओला तुम्ही भेट द्या. आणि हा व्हिडिओ गोटू दुबला हे मित्राची मुलाखत थोडक्याशी त्यांनी स्टोरी वगैरे सांगितली की यूट्यूब क्षेत्रामध्ये कसा मी पडला, कसं गाणी बनवायला लागला, ती थोडक्याशी व्हिडिओ तुम्ही तर चांगला हवा. तर व्हिडिओ आवडत लाईक करा, मित्रांना शेअर करा. आणि जर माझे चॅनल नसतील माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि गोटू दुबला क्रिएटिव्ह कोणता चॅनल आहे?
क्रिएटिव्ह. हा, ते चॅनलला तुम्ही जर नवीन असतील तर त्यांचे पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला लवकरात लवकर गावठी पद्धतीचे किंवा मराठी पद्धतीचे तुम्हाला लवकरच गाणं त्यांची चॅनलवरती तुम्हाला नांगाया मिळेल. तर चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.